नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला मी सागर पवार, डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत सगळ्यांचं स्वागत करत असताना मित्रांनो, व्हिडिओचा विषय फार महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये पानं गोळा होत आहे, व्हायरस येतोय, फुलगळ होते, करपा झांतो हे येऊ न देता 100% चांगलं सेटिंग करण्यासाठी हे नियोजन आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, मुख्य अन्नद्रव्य जे आहे ते वेळोवेळी टाइम टू टाइम जर गेलं, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, तर याची पिकाची जी गरज आहे, योग्य वेळेस आपल्या पिकाला कशाची गरज आहे ते जर योग्य वेळेस गेलं तर नक्कीच 100% प्लॉट आपला चांगला होऊ शकतोय. आपण सिन्नर भागामध्ये असताना इथे काही शेतकऱ्यांना व्हायरसच्या अडचणी येत आहे, पानं गोळा होत आहे. मित्रांनो, शेतकरी बांधव जे आहेत ते बांधणी करायला घाबरत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं पूर्ण विश्लेषण आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल? नक्कीच शेतकरी बांधवांनो, परत एकदा यूट्यूबला तुमचं आवडत्या चॅनलला मी स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय सरांनी सांगितला. व्हायरस असेल, फुल ड्रॉपिंग असेल, त्यानंतर सेटिंग असेल आणि बांधणीला जे शेतकरी घाबरतायत, अगदी दुसरी बांधणी येते तरी. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, हे बघा, हे झाड व्हायरसचं तुम्हाला दिसतंय. आता हा व्हायरस नाहीये, मग याच्यावर आपल्याला हे काय होतं, इथं डिफिशियन्सी, पान आतमध्ये वळतंय साईडनी. हे बघा, हे पान जर तोडलं आपण, पान आतमध्ये वळतंय, साईडनी जांभळा करपाय. मग इथं शेतकरी चुका करतात. आता हे सेटिंग किती बघा सुंदर आहे या झाडाला, ज्याच्यावर व्हायरस दिसतोय आणि इथं घाबरून जातात. हे बघा, हे सेटिंग बघा, आतमध्ये सेटिंग बघा, बुडामध्ये पण सेटिंग आहे. तर इथं काय करायचंय, असं जर तुम्हाला प्लॉटमध्ये 100, 200, 300 झाडं दिसत आहे, त्याच्यासाठी 2 फवारण्या तुम्हाला सांगतो. असं जर दिसत असेल तर 100% रिझल्ट येण्यासाठी 2 फवारण्या. त्यातली पहिली फवारणी 200 लिटर पाणी, एकरी 400 लिटर पाणी गेलं पाहिजे. पूर्ण दोन्ही बाजूनी झाडं त्या ठिकाणी कव्हरेज मिळेल असे ओले झाले पाहिजे. VC100 1 किलो, 11-36-24 500 ग्रॅम आणि झेडेलेक्स 250 मिली हा पहिला स्प्रे घ्यायचा. एकच दिवस गॅप द्यायचा. दुसरा स्प्रे घ्यायचा. ताक 4 लिटर, गूळ 2 किलो, झिंक 100 ग्रॅम आणि झिंगा पावडर 800 ग्रॅम. आज सकाळी सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावातील 2-3 कॉल आले की सर, झिंगा पावडर कोणत्या दुकानात भेटल? हे तुम्हाला कृषी सेवा केंद्रात भेटणार नाही, मसाल्याच्या दुकानात वगैरे तिथं ते भेटून जातं आणि त्याची किंमत फारशी नाहीये. तर ह्या 2 फवारण्या घ्यायच्या आणि त्याच दरम्यान जमिनीतून तुम्हाला द्यायचं आहे 10 ते 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि चांगल्या दर्जाचं मायक्रो न्यूट्रॉन 2 किलो त्याच्यासोबत घ्यायचंय. हा झाला व्हायरस किंवा असं दिसतंय आणि सुंदर सेटिंग आहे, घाबरून जाऊ नका. आणि तिथं काय होतं, लवकरात लवकर आता ह्या प्लॉटची हालत खूप खराब आहे. हेल्दी प्लॉट आहे, पण हालत काय झाली, त्याला बांधणी केलेली नाही. वर्ग 10वीला पास झालं, 95% मार्ग मिळत आहे, त्यातला 11वीला ऍडमिशनच घेता येत नाही. नीट लक्षात घ्या. मग तिथं पालकाची जबाबदारी असते की आपल्या मुलाने 95% मिळवले, त्याला MBBS करायचंय, MD व्हायचंय, IPS व्हायचंय, तर 11वीला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची पालकाची जबाबदारी. मग इथं शेतकऱ्याची जबाबदारी आहे की हा प्लॉट दुसऱ्या बांधणीला आला तरी आत्ताशी स्ट्रक्चर चालू आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. गोविंद रामभाऊ केकान. मोठ्याने बोला. गोविंद रामभाऊ केकान. जसा भजनाला आवाज काढता तसा कडक आवाज काढा ना. गोविंद रामभाऊ केकान. मोबाईल नंबर. 97 मी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहे. प्लॉट आता 40, 42, 44 दिवसात झाला. लोक 25 ते 28 दिवसालाच 2 दोऱ्या लावून पहिली बांधणी करतात. का तुमच्याकडून डिले झाला? मजूर. प्लॉट कसा वाटतंय तुम्हाला? हेल्दी वाटतंय? मार्गदर्शन कसं वाटतंय? चांगलं. जे असेल खरं ते बोला. नाही चांगले ना, तुमचंच मारित. बर, आपल्यासोबत जे सिन्नर तालुक्यातले बरेचसे शेतकरी बळीराजा कृषी सेवा केंद्राचे सर्व विकास थेटे आहेत. दादा, काय सांगाल? तुमच्याकडे बरेचसे शेतकरी सिन्नर संगमनेर पासून येतात. बरोबर. म्हणजे डॉक्टर कसं म्हणजे जादूच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बरेच कस्टमर येतात आमच्याकडून, संगमनेर, मलडोन आणि बऱ्याच वरवंडी तिकडून कस्टमर येतात. ते सांगता नाही का 100% रिझल्ट आहे. आता शिंदे म्हणून कस्टमर आहे, सुनील शिंदे म्हणून, त्यांचा पण आपण मागे व्हिडिओ बघितला असेल. त्यांनी सुरुवातीला आपल्याकडे स्टार्टिंग केलं होतं, तर आता त्यांचा प्लॉट पण चांगलाच आहे. म्हणजे सेटिंगला पण प्लॉट चांगला आहे, प्लस आता त्यांचं दुसरी बांधणी पूर्ण झालेली आहे. तर डॉक्टर माझं असं म्हणणं आहे की वेळोवेळी चुकीच्या फवारण्या मारण्यापेक्षा एकदाच व्यवस्थितपणे तुम्ही जर फवारणी जर नियोजन जर केलं तर त्याला एक पर्याय म्हणजे डॉक्टर किसान आहे. तर तुम्ही व्यवस्थितपणे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि वेळच्या वेळेस फवारणी केली पाहिजे, तरच फायदा. शेड्यूल फॉलो शेड्यूलनुसार तुम्ही जर फवारणी केली तरच फायदा, नाही तर फायदा होणार नाही. त्याच्यामुळे माझं सर्व शेतकऱ्यांना म्हणणं एकच आहे, तर तुम्ही 100% डॉक्टर किसानला रजिस्टर प्लॉट करून द्या, टोमॅटो असतील किंवा. कारण विकास थेटे साहेब, एक प्रश्न आहे माझा की समजा तुम्ही कृषी सेवा केंद्र
चालक आहात, तुमच्याकडे बरेचसे शेतकरी येतात, डॉक्टर किसानचेच नाही, पण एकंदरीत डॉक्टर किसानला फॉलो करणारे शेतकरी आल्यानंतर काय अनुभव येतो? त्यांचा अनुभव काय सांगता तुम्हाला? त्यांचं म्हणणं असं नाही, आपलं पाठीवर जास्त वेळा पंप घेण्याचा तो आपला टाइम वाचलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टाइम टू टाइम स्प्रे. आज मारायचं तर आपली जबाबदारी, पण आपण काय होतं आज मारूनच देतो. पण आपण जर बसलो दुसरं कोणाचं भरोसा नाही भाऊ असं, तर तो काय म्हणतो का आपल्याला सांगितलंय ना, आज फक्त तेवढं करून मोकळं व्हायचं, बाकी नाही डोकं काय लावायचं काय नाही. बरोबर दुकानदाराकडून कसं काय होतं बऱ्याच वेळा, हे याच्या बरोबर तुम्ही हे औषध घ्या, त्याच्याबरोबर तुम्ही ते औषध घ्या, तर ते न तुमचं काम आहे तिथं काय टाइम टू टाइम तुमचा फायदा होतो तुमचा. म्हणजे फवारण्याची संख्या कमी झाली, त्याच्यामधलं अंतर वाढलं. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना असं झालं नाही का बुवा, असं खर्चामध्ये कपात झाली आणि त्यांना उत्पन्नामध्ये जास्त भर पडली गोष्टीमुळे. नक्कीच मित्रांनो, व्हायरसवर 2 फवारण्या सांगितल्या, ड्रिपचं ऍप्लिकेशन सांगितलं. आता दुसरी गोष्ट, हे जे फुलं दिसतंय, हे जे सेटिंग दिसतंय, भरपूर सेटिंग आणि हे फुलांची संख्या पूर्ण प्लॉट पिवळा दिसतो. हे ड्रॉपिंग न होता चांगलं सेटिंग करण्यासाठी पुढचा स्प्रे घेत असताना ज्या वेळेस मॅग्नेशियम सल्फेट आणि चांगलं मायक्रोन्यूट्रन तुम्ही देतात, तिथून एक 4 दिवसाने ड्रिप मधून द्यायचंय. 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 06020 आणि दुसऱ्याच दिवशी फवारणी तुम्हाला घ्यायची आहे. नीट लक्षात घ्या, दुसऱ्या दिवशी फवारणी घ्यायची आहे. ग्राफर 50 मिली, नीट फवारणी ऐकून घ्या. ग्राफर 50 मिली, 049 32 500 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, जिब्रालिक ऍसिड त्याच्या सॉलॉनमध्ये ते विरघळून घ्या. 6BA 2 ग्रॅम, कारण GA आणि 6BA बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जे द्राक्ष शेती वगैरे करत नाही तिथं सायटोकॉनिन जिब्रालिकचं माहिती नाही, म्हणून त्या ठिकाणी सांगतो. बोरान 150 ग्रॅम. अशा पद्धतीत स्प्रे झाला, खूप सुंदर सेटिंग व्हायला सुरुवात होईल. त्याच वेळेस तुमच्याकडं दांडीवर झांतो असेल, बारीक ब्लॉट स्पॉट येऊ शकतात, नाही आले तरी प्रिव्हेंटिव्ह मध्ये त्या ठिकाणी फवारणी करायची. 200 लिटर पाण्याला कर्जेट घ्यायचंय, त्या ठिकाणी तुम्हाला 600 ग्रॅम आणि बॅक्टोसिल किंवा कुठलाही चांगलं अँटीबायोटिक मायसिन तुम्हाला 100 ग्रॅम आणि सिलिकॉन चांगल्या दर्जाचा 250 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. परत 2-3 दिवस जाऊ द्या. कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना ब्रोफिया 50 मिली किंवा एक्सपोनस एकरी 34 मिली किंवा सिमोडिस 200 मिली. सिमोडिस आणि ब्रोफिया 200 लिटरचं प्रमाण आहे, एक्सपोनस 34 मिली हे 1 एकराचं प्रमाण आहे. अशा पद्धतीत कीटकनाशकचा स्प्रे झाला, कर्जेट बॅक्टोसिलचा स्प्रे झाला. आता सेटिंग सुंदर व्हायला लागलेलं आहे. सेटिंग लिंबू आकाराच्या आसपास आलंय. ड्रिप मधून एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो पॉवर सोल्युशन, ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आणि नायट्रोजन थोड्या प्रमाणात आणि प्लस मॅग्नेशियम इन्क्लूड केलेली ही पॉवर सोल्युशन ग्रेड आहे. ही दिल्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. त्या ठिकाणी ज्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलं की, दादा इकडे रे, इकडे हे बघा, हे असं सेटिंग होतंय किंवा एकच झाड नाही दाखवत, इकडचं पण दाखवतो. हे बघा, हे खाली सेटिंग, आता हे बांधणी नंतर दिसल. हे सेटिंग बघा, एका फांदीला फळं जर पाहिले तुम्ही, हे बघा, इथं 5, इथं 8, इथं 4 आणि 2 6, इथं 6, 6 जुने 12, 12 आणि 8 20 आणि 4 25 आणि हे पण होत आहे एका फांदीला. परत इकडे आहे, हे बघा, हे पण बघा. जे हे सेटिंग होत असताना जर पान आतमध्ये वळतंय, आतमध्ये गोळा होतोय, एक साईडने जांभळा कलर येतोय, हे बघा, हे दाखव दादा, हे बघा, असं आतमध्ये गोळा होतोय, साईड जांभळट होती. इथं मेरिओन 80 मिली, टच ऑफ 500 ग्रॅम आणि मॅग्नीज 100 ग्रॅम. मला काल परवा सर आपल्या दोघांचं स्टेटसला आज एक शेतकऱ्याने टाकलं होतं की फ्री मध्ये शेड्यूल आणि महागडे औषधं. इथं फी घेऊन शेड्यूल देतो, पण महागडे औषधं येत नाही. आणि दुसरी गोष्ट, ते जर प्रामाणिकपणे शेतकऱ्यांनी केलं तर 100% रिझल्ट त्या ठिकाणी येतो. अशी परिस्थिती असेल त्यावेळेस मॅग्नीज 100 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट नाही किंवा ते मॅग्नीज नावाने, म्हणजे मॅग्नीज हा जो कंटेन आहे सूक्ष्म अन्नद्रव्यामधला, बरोबर ना? बऱ्याचशा दुकानदारांना पण माहित नाही मॅग्नीज काय आहे. मॅग्नीज 100 ग्रॅम, टच ऑफ 500 ग्रॅम आणि मेरिओन 80 मिली असा स्प्रे घेतल्यानंतर सेटिंग भरपूर झालंय. आता प्लॉट 55 दिवसाचा झाला. आता फळाची फुगवण पाहिजे, फळाला चकाकी पाहिजे. चकाकी मिळवण्यासाठी 4 दिवसाच्या अंतराने 2 स्प्रे घ्यायचे. गोमूत्र 250 मिली आणि 22 टिन 200 ग्रॅम आणि त्याच दरम्यान जमिनीतून एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि 4 किलो गुळ. दादांनो, हात जोडून विनंती करतो, एवढं कोणीही कळकळीने शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत नाही. अगदी कशा पद्धतीने व्हायरस नियंत्रणात आणायचा, करपा जांतो नियंत्रणात आणायचा, फुलांचं सेटिंग पण करायचं, फळाची फुगवण पण करायची, त्या फळाला चकाकी पण आणायची, सगळं काही मिनिटाच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. सर, शेवटी काय सांगाल? मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये एक ट्रेंड आहे. मी त्या दिवशी व्हिडिओ बघत असताना एक व्हिडिओ बघितला, मी कोणाचं नाव घेणार नाही, कोणाच्या भावना दुखवणार नाही. 300-400 किलोमीटरवरती जाऊन छापलेलं वेळापत्रक आणण्यापेक्षा
तुम्ही यूट्यूबला मोफत असं मार्गदर्शन घ्या डॉक्टर किसानचं. त्याच्यात काही अडचण असेल तर एकदा प्लॉट रजिस्टर करून बघा मित्रांनो. कारण आम्ही प्लॉटचे फोटो बघितल्याशिवाय वेळापत्रक देत नाही. 8 ते 10 दिवसाचं वेळापत्रक असतं. त्याच्यानंतर आपल्या प्लॉटचे फोटो मागवले जातात, परत वेळापत्रक दिलं जातं. मित्रांनो, खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी एकदा तरी आपण डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. सर, नक्कीच की ज्या गोष्टी रजिस्टर शेतकऱ्यांना पण हात जोडून विनंती करतो की दिलेल्या 10-12 दिवसात जर काही अडचण आली तर माझ्याशी किंवा ऑफिसशी संपर्क साधा. आलेलं वेळापत्रक कंटिन्यू करायचं का एखादा स्प्रे चेंज करायचा, कारण वातावरणात अचानक बदल होतो. त्यावेळेस एखादा जसं आपण डॉक्टरकडे जातो, आपली काय 10-12 दिवसाची ट्रीटमेंट आहे ती घेऊन आल्यानंतर त्याच्याकडे जायचंय, पण मध्येच ती ट्रीटमेंट चालू असताना अडचण आली तर आपण त्याच्याशी संपर्क करून गोळ्या औषधं बदलण्याचा प्रयत्न करतो. तसंच कुठल्याही पिकामध्ये तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेताय आणि ते मार्गदर्शन तुम्हाला योग्य वाटतंय, तुम्ही प्लॉट हँडल करताय, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत चांगल्या येत आहे, पण मध्ये जर अडचण आली आणि तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही केलं नाही, काही डिले झालं तर ते आमच्यापर्यंत कळवत जा. म्हणजे तुमच्या प्लॉटला कुठलाही दगाफटका बसणार नाही, खर्चात वाढ होणार नाही आणि आम्ही दिलेलं ब्रीदवाक्य खर्च कमी उत्पन्न जादा हे तुमच्याबरोबर सुद्धा घडणार. ही एक विनंती करून सगळ्यांना आजचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा. धन्यवाद.